बऱ्याच ठिकाणी जेव्हा आपण देवळामध्ये दर्शनाला जातो तेव्हा आपलं एक ड्रेस कोड म्हणजे हे आपल्याला सांगायची गरज लागली नाही पाहिजे, पण सध्या ती वेळ आलेली आहे की स्त्रियांनी शक्यतो साडी परिधान करावी. मुलांनी शक्यतो अगदी धोतर नाही नेसता आलं तर कुर्ता पायजमा किंवा कॉटनची ट्राउझर आणि कुर्ता घातला तर पोशाख का महत्वाचा आहे? तर देवतेचं चैतन्य ग्रहण करण्यासाठी आपला पोशाख सात्विक असणं खूप गरजेचं आहे. मग आपल्याला पुन्हा प्रश्न पडेल, मग टी शर्ट आणि जीन्स घालून गेलं तर सात्विकता मिळत नाही का? तर तसंही नाहीये. पण आपला पेहराव म्हणजे देवता प्रती जर आदर आपल्याला वाटत असेल आणि खरंच भाव असेल, तर जेव्हा आपण एखाद्या इंटरव्ह्यूला जातो तेव्हा आपण टी शर्ट आणि शॉर्ट घालून जात नाही ना. तर त्याचा जसा आपण प्रोटोकॉल फॉलो करतो की फॉर्मल ड्रेस कोड असतो, टाय असते, फॉर्मल शूज घालतो. का घालतो? तर तिथे आपल्याला ते इम्प्रेशन पडून आपल्याला ती आपला तो प्रभाव पडत असतो आणि त्याच्यानंतर आपल्याला ती नोकरी मिळणार असते. मग तसंच जर देवतेचं चैतन्य ग्रहण करायचं आहे तर त्यालाही काही शास्त्रशुद्ध नियम आहेत आणि आपण एरवी जीन्स, टी शर्ट किंवा शॉर्ट्स आपण हे घालतच असतो आणि आपल्याला पाहिजे तसेच आपण कपडे घालत असतो. मग जेव्हा एखाद्या वेळेस आपण देवळामध्ये दर्शनाला जातो तर तेव्हा आपण हे थोड्या वेळासाठी हे पोशाख आपण परिधान करू शकत नाही का? मला असं वाटतं की एकंदरीत त्या वातावरणाचा, त्या चैतन्याचा लाभ व्हावा तर आपला पोशाखही तितकाच महत्त्वाचा आहे.